गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये हाथरस जिल्ह्यात स्वयंघोषित जगद्गुरू साकर विश्व हरिभोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमाच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 200 ते 225 लोकांचा हकनाक बळी गेला। परंतु आज तागायतही काही मोजक्यांनाच लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या निमित्तानं काहीतरी चौकशी चालू आहे असं सर्वतोपरी दाखवण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार करत आहे। पण खरा गुन्हेगार भोले बाबा मात्र फरार झाल्याचं दाखवत आहे। कारण या भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमामध्ये मोठमोठे राजकीय नेतेगण मंत्री आपली हजेरी लावून आपले अस्तित्व टिकवण्याच्या नादामध्ये मताचे गठ्ठे मिळवण्यासाठी गर्दीच बाळ बाळगणाऱ्या बाबांकडे ऊर्ध्वगामी राजकारणाचा डोळा त्या मतांवर असतो। म्हणून एवढी मोठी दुर्घटना होऊन सुद्धा राजकीय पुढारी मंत्री लोकांनी जाणून बुजून साफ दुर्लक्ष केलंय आणि म्हणून त्या भोंदू बाबावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक विभाग सोलापूरच्या वतीनं जिल्हा अधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार यांच्या शिष्टमंडळांच्या वतीनं देण्यात आले। यावेळी सुबोध वाघमोडे या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले। यावेळी जकप्पा कांबळे, धर्मा माने, सलीम मुल्ला, नसरीन शेख, रफीक शेख, सागराज बिराजदार, सिकंदर शेख, इम्रान शेख, इब्राहिम शेख, समीर मुजावर, बापू लोंढे आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या सप्ताहामध्ये उत्तर प्रदेशामधील हाथरस या जिल्ह्यामध्ये एका भोंदू बाबाने सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी आता भव्य दिव्यत्व प्राप्त झालेला माणूस होता आणि त्यामुळे लोकांची गर्दी अशी पडली की त्या गर्दीमध्ये जवळजवळ 200 ते 225 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि खरोखर ती एक दुःखद घटना आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही खरोखर ते शोक व्यक्त करतो। दुःखद या ठिकाणी त्यांचं म्हणजे हे करतो आणि या दुःखाच्या निमित्तानं आम्ही त्यांना सर्व उत्तर प्रदेशच्या आणि केंद्र सरकारला असं एक आव्हान करतो की गेल्या 15 दिवसापासून फक्त पोलीस खातं ती बाकीच्या लोकांना या ठिकाणी अटक करतं आहे की ज्याने आयोजन कोण केलं होतं, तिथे कोण कोण होतं, कोणाकडे नावं आहेत, कोणाकडे काय, हे अशा पद्धतीने जी बिगर कामाची लोक होती, या बिगर कामाच्या लोकांना या ठिकाणी अटक करून त्यांची चौकशी करण्याचं काम एक नाटक या ठिकाणी आपल्या उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार करत आहे। परंतु ज्याच्यामुळे एवढी लोक मेली त्या माणसाला साधं त्यांनी बघायलाही तयार नाही, ती कुठं बेपत्ता झाले, काय केले। साधं एखादा आमदार खासदाराच्या घरावर दाढ घालायचे म्हणजे ईडी पाठवून की एका दिवसात गोळा करून आणते सगळ्या लोकांना। इथं एवढी माणसं मारली म्हणल्या 200-225 माणसं मेली, तो माणूस या भारत देशामध्ये सापडत नाही म्हणल्यात या मोदी सरकारचं काय करायचं। आणि वर म्हणण्याचं की मोदी की गॅरंटी आहे, मोदी की आणि कशाची गॅरंटी आहे। इथं लोक मरायला लागले तरी गॅरंटी दिली नाही, त्या लोकांना आरोपीला या ठिकाणी पकडणं होईल नाही। तेव्हा अशा या पद्धतीचं या कृतीचं आम्ही या उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारचा या ठिकाणी प्रामुख्याने निषेध करतो आणि त्यांच्यावर आम्ही असं आवाहन करतो की त्या हाथरस प्रकरणामध्ये जो बाबा या ठिकाणी, जो भोंदू बाबा या ठिकाणी जो जबाबदार आहे, त्याला या ठिकाणी 200-225 लोकांच्या मृत्यूची कारणास जबाबदार धरून त्या सर्वांवर या ठिकाणी म्हणजे त्या बाबावर त्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणी मी आवाहन करतो आणि न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहोत असं या ठिकाणी झालेल्या आता कलेक्टरच्या बैठकीमध्ये आम्ही निवेदन दिलं। त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे लवकरात लवकर त्या लोकांना म्हणजे अटक करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मुख्यतः जो बाबा आहे भोंदू बाबा, त्याला काय भोले बाबा म्हणतात ते, असा तो बाबा आहे भोळे बाबा म्हणून त्या नावाच्या खाली लोकांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणजे फसवणूक करून लोकांना एक देवाच्या नावाखाली काय म्हणते त्याला ते आम्हीच दाखवून मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे आलं तर तुमचं चांगलं होते, वाईट होते, असे वेगवेगळ्या अफवापासून त्या लोकांना आकर्षित करून देवाच्या अंधश्रद्धेचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं बळी घेतलेला आहे। तेव्हा या बाबावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे।